बाईचं माप दाखवत आहे त्याप्रमाणे बघा माईचं माप घेत आहे मी ब्लाऊजवर. ब्लाऊज कटिंग करण्यासाठी बाई कटिंग दाखवत आहे तुम्हाला. तर वरतं मेजरमेंट लांबी बाई लांबी बघितली त्याप्रमाणे आता आपण मुंडा शोल्डरमध्ये माप बघायचं. मुंडा खोलीतलं आणि शोल्डरमध्ये धरतो ना ते माप बघायचं. त्याप्रमाणे ते मापाची लांबी आपण काढून घ्यायची. तर इथं लांबी माझी बघितलं आहे, लांबी माप काढलं आहे. जरा असं ब्लाऊज गोळा झाल्यामुळे माप परत सगळं हे होते, घेण्यास लय त्रास होते. परत एकदा माप घेतली मी. मग आता ह्यावर पेपरवर घालताय मी रुंदी घालताय बाईची. बाई रुंदी घालताय. तर बाई रुंदी आहे मला बाई रुंदी आहे त्यांची 8 इंच. एक्स्ट्रा 1.5 इंच मी मार्जिन घालताय. त्याप्रमाणे तर मार्जिन घातली मी. त्यात मार्जिन घालताय बघा पेपरवर. त्याप्रमाणे बाई लांबी बघत आहे बघा. बाई लांबी घेतली तर लांबी मी घालताय. बाई लांबी त्यांची बाई लांबी आहे 8 इंच. मुंडा खोलीची बाई लांबी बघित आहे बघा. त्याप्रमाणे मी 1.5 इंच एक्स्ट्रा घालून बाई लांबीच माप घालत आहे. मार्किंग करत आहे मेजरमेंट आणि प्रमाणे मार्किंग केलं आहे मी दोन्हीकडून. 8 इंचावर मार्किंग केले त्यावर मी आणि परत 1.5 इंचावर मार्किंग केले. काढावं की आपल्याला आपलं मेजरमेंट 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेलं करण्यासाठी मेजरमेंट घालतो आहे मी. तर त्याप्रमाणे मी घालतो आहे बघा. कसं 1.5 इंच माप घातलं. परत एकदा मार्किंग केलं आहे. आता लांबीचं माप घालणार आहे मी. टाकून पेपर आपण एक साईड दुमडून असं एक साईड जॉईंट पेपर असं ठेवायचं. त्याप्रमाणे ठेवायचं म्हणजे दोन्हीकडचा भाग निघतो मागचा पुढे त्यांना काढायचं त्याप्रमाणे निघतो ते. मग जॉईंट भाग असते ना त्याकडे ठेवायचं पेपरची घडी. तर मी आता लांबी घालत आहे. लांबी ते घातल्याप्रमाणे लांबी पण त्यांची भरपूर आहे. तर 7 इंच 7.5 इंच लांबी आहे. तर मी 1.5 इंच एक्स्ट्रा घालून मी आता साधा ब्लाऊज शिवत आहे 4 टक्सचा. त्या पण त्यांना भाई हात शिलायची आहे. मी 1 इंच एक्स्ट्रा घेतले हात शिलाईसाठी आणि अर्धा इंच आपलं फिटिंगमध्ये जाते. तर 1.5 इंच मी घेतलं आहे वर पण बघा. जशा 1.5 इंच आकार घालून तिथनं त्या साईडने मी आता इकडं माप घालत आहे. माप घालून झालेलं आहे. मी माप बघते बघा. इथनं समज खालत्यांवरती सेम यावं म्हणून त्याप्रमाणे मी मार्किंग करत आहे बघा. खाली घेतले तेवढंच माप मी वर घेते म्हणजे आपण बॉक्स टाईप तयार करून आकार घालून घ्यायचा. आता पट्टीच्या साहाय्याने मी बॉक्स तयार करून घेते बघा. अशा प्रकारे तुम्ही पण असं बाई कटिंग करताना असं बॉक्स तयार करून घेतला तुम्हाला पण व्यवस्थित आणि कळतं पण. त्याप्रमाणे व्यवस्थित प्रकारे समजून येतं कसं करायचं काय करायचं. अशा प्रकारे एक बॉक्स करून घेतला आणि आकार घालायला पण सोपं पडतं बाईचं. बघा आता बाईची घालून घेतलं आहे मी. बॉक्स केला आहे. तुम्हाला पेपर असल्यामुळे कटिंग दिसत नसेल व्यवस्थित मार्किंग. त्याप्रमाणे बघा माझ्याकडे पेपर नव्हता कुठला आणि हाच पेपर वापरला इंग्लिश पेपर. तर बघा त्याप्रमाणे मी घालत आहे. आता मी जी माप घालणार आहे. तर मी हे जर माप बघत आहे तर तुम्हाला दिसलं नाही मला त्यात दाखवत आलं नाही. तर मी ब्लाऊजचं माप बघितलं आहे. तर आपण त्यांचं
खालच्या साईड शेपचं माप मोजलेलं आहे, त्या माप घातलं आहे मी त्यांचं माप. जास्त हे असलं तर 6-7 लागतं, 6 तरी लागतं. 6 इंचावर मी मार्किंग केलं आहे बघा. आता 6 इंचावर मार्किंग घालून आता मी वरचा 1 इंचावर मार्किंग घालते आहे वरच्या साईडला. 1 इंचावर मार्किंग घालून झालं आहे माझं. आता इथं आपण खालच्या साईडला 1 इंचाचं मार्किंग घालते, पण आपल्याला फिटिंगसाठी करायला. आता मी पट्टीच्या साहाय्याने माप घालून घेत आहे, रेषा ओढून घेते. 1 इंचावर मार्किंग केले ना, ते एकमेकांना जोडून घेतले मी. बघा आता ही पट्टी बिघडली. 1 इंचाचं मार्किंग 1 इंच किंवा 1.5 इंच तुम्ही ठेवू शकता. तुम्हाला कसं हवं आहे तर इकडच्या साईडला उतरत्या साईडला 1 इंच 1.5 इंच घेऊ शकता तुम्ही. मी 1.5 इंच घेतले. तर 1.5 इंचप्रमाणे मी मध्य काढलेला आहे 2 इंचा. त्या मध्यप्रमाणे मी रेषा ओढून घेते मध्ये काढून. आपण इथं अर्धा इंचाचे पट्टी, आता वर खाली अर्धा इंच, वर अर्धा इंच असं हे करायचं आहे. जे आपल्याला बाहीचा आकार देताना बरं पडते. तर मार्किंग केलं आहे मी त्याप्रमाणे ब्लाऊजच्या बघा. तरी असं या प्रकारे आकार घालून घ्यायचं बाही कटिंगसाठी. हळूच लईच असं गुंड वर लई काढायचं नाही, असं चिंचोळ जरासं हलकंच आकार द्यायचा. लई वर असं गुंडमध्ये काढायचं नाही, नाहीतर नंतर लई हातात झोळ येतो असं ब्लाऊजला. तर बघा मी अशा प्रकारे घातलेलं आहे. तर इथं अर्धा इंचाची फिटिंग तिथनं पण मी लई नकळत जरासा हे आकार घालणार आहे.